गुन्हेगारांचा कर्दनकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। तरुण आपल्या वडिलांच्या दुकानात जात असताना समोरील दुकानातील एकाने चोर आ रहा है, स्कॅमर आ रहा है असे म्हटले। त्याचा जाब तरुणाच्या वडिलांनी विचारल्यावर टोळक्याने दुकानात शिरून तोडफोड केली। खडक पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मोहम्मद शेख यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी रईस कुरेशी, सुफियान कुरेशी, वाहिद कुरेशी, अबू कुरेशी, इलियास कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार काशीवाडी येथील चमनशाह दर्गा रोड लगत महाराष्ट्र पान शॉपमध्ये 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद शेख हे पुणे महापालिकेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरी करतात। त्यांचे महाराष्ट्र पान शॉप हे दुकान आहे। ते दुकान त्यांचे आई व वडील हारून शेख सांभाळतात। त्यांच्या दुकानासमोर रईस कुरेशी यांचे भंगाराचे दुकान आहे। फिर्यादी हे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या गाडीवरून जात असताना रईस कुरेशी हा त्यांना पाहून शिवीगाळ करीत होता। चोर आ रहा है, स्कॅमर आ रहा है असे बोलत होता। तेव्हा हा प्रकार त्यांनी दुकानात येऊन वडिलांना सांगितला। त्यांचे वडील हारून शेख यांनी रईस कुरेशी याला विचारले की मेरे बच्चे को क्यों गालियां दे रहा है। त्यावर त्यांचे काही न ऐकता रईस यांच्या दुकानात शिरून फिर्यादी यांची गचंडी पकडली, शिवीगाळ करू लागले, बरण्या फेकू लागले। त्यावेळी रईसचा भाऊ अबू कुरेशी तेथे आला। त्याने त्यांच्या दुकानातील बरणी भिरकावून दिली। त्यावेळी तेथे इलियास कुरेशी, सुफियान कुरेशी, वाहिद कुरेशी हे तेथे आले। त्यांनी फिर्यादींच्या दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली। वाहिद कुरेशी याने तेथे पडलेल्या दगडाने दुकानाची तोडफोड केली व तुझे बहुत मस्ती आई है असे म्हणत तेथे पडलेल्या लाकडी बांबूने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात जोरात मारून त्यांना जखमी केले। इलियास याने लाथाबुक्क्यांनी वडिलांना मारहाण करून दुकानातील काचेच्या बरण्यांची तोडफोड केली। दोघांना मारहाण करून सर्वजण पळून गेले। पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।